नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ कुटे. आज आपण विद्यार्थी समोरच्या इयत्तेत, विद्यार्थी पुढच्या इयत्तेत प्रमोट कसे करायचे हे पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला student.maharashtra.gov.in या आपल्या विद्यार्थी सरलच्या विद्यार्थी वेबसाईटवर जायचं आहे. स्टुडंट पोर्टलवर लॉग इन करायची प्रोसेस सर्वांना माहितीच आहे, तरी एकदा सांगून ठेवतो मी. स्टुडंट पोर्टल आल्यानंतर युजर लॉग इन इथे आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. इथे आपल्याला आपल्या शाळेचा UDASH नंबर टाकायचा आहे. पासवर्ड आणि त्यानंतर हा कॅप्चा कोड आपल्याला इथे एंटर करायचा आहे. आपलं स्टुडंट पोर्टलचं पेज ओपन झालेलं आहे. या पेजमध्ये आपल्याला वेगवेगळे मेनू दिसत आहेत. या मेनूमध्ये आपल्याला महत्त्वाचा मेनू आहे जेणेकरून आपले विद्यार्थी पहिलीच्या वर्गातून पुढच्या वर्गात प्रमोट करता येतील, तो म्हणजे मेंटेनन्स. मेंटेनन्सवर गेल्यानंतर आपल्याला प्रमोशन फर्स्ट टू 8 या पर्यायाला क्लिक करायचं आहे. या पर्यायाला क्लिक केल्यानंतर आपल्याला जे समोर पेज ओपन होतं हे पेज अशा प्रकारे ओपन होतं. ठीक आहे. आता इथे बघा, तुम्हाला सरळ सरळ काय सांगितलं आहे, नोट एक दिली आहे. शाळेच्या शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2017-18 मध्ये पुढच्या इयत्तेत प्रमोशन करताना शेवटच्या वर्गाच्या पुढील आभासी वर्ग व त्या वर्गाचे नॉट नोन तुकडे तयार केलेले आहे. या शाळेच्या शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमोशन अशा नॉट नोन तुकडीत येईल. म्हणजे बघा, म्हणजे याचा अर्थ काय, तर समजा गेल्या वर्षी तुमची इयत्ता पहिलीच्या 2 तुकड्या आहेत आणि इयत्ता दुसरीची एकच तुकडी आहे. आता यावर्षी इयत्ता पहिलीचे विद्यार्थी दुसरीच्या इयत्तेत जाणार, परंतु पहिल्या तुकडीतले विद्यार्थी हे पुढे जाणार आणि दुसऱ्या तुकडीतले विद्यार्थी हे नॉट नोन या नव्या तुकडीमध्ये जाणार. तर यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर नवीन तुकडी पहिल्यांदा क्रिएट करायला लागेल. नवीन तुकडी कुठून क्रिएट करायची ते सांगू तुम्हाला लागेल. आता बघा, या शाळेमध्ये इयत्ता पहिलीला मुलं आहेत आणि इयत्ता दुसरीला गेल्या वर्षी मुलगा नव्हता, तिसरीला आहेत, चौथीला आहेत. समजा आता मला इथे इयत्ता दुसरीला 2 तुकड्या करायच्या आहेत. पहिलीला एकच तुकडी आहे, परंतु समजा इथे 2 तुकड्या होत्या असे समजा, आणि आता मला दुसरीला 2 तुकड्या बनवायच्या असेल तर मला एक नवीन तुकडी ॲड करायला लागेल. आता इथे ऑलरेडी वर्गत नसल्यामुळे मला 2 तुकड्या ॲड करायला लागतील. तर आता मी काय करणार, त्यासाठी मास्टरमध्ये जाणार. मास्टरमध्ये तुम्हाला डिव्हिजनमध्ये जाणार. डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर आपल्याला जी तुकडी बनवायची आहे ती तुकडी आपण इथे बनवू शकतो. बघा, स्टँडर्ड सेकंड स्ट्रीम आवश्यकता नाही आपल्याला 1 ते 8वीपर्यंत. डिव्हिजन, पहिली डिव्हिजन घ्या, मीडियम करा, तुमचं जे मीडियम असेल ते सिलेक्ट करा. बोर्ड तुमचा कोणता बोर्ड आहे तो बोर्ड सिलेक्ट करा. मॅनेजमेंट लोकल बॉडी आहे आपलं जिल्हा परिषद सर्व शाळांचं. मॅनेजमेंट जिल्हा परिषद, काइंड, रेग्युलर आणि स्ट्रेंथ. आता तुम्हाला स्ट्रेंथ म्हणजे काय, तरी ते विद्यार्थ्यांची तुकडीतील संख्या विचारली आहे. आता तुमची मॅक्स आपल्याला एका तुकडीमध्ये 30 विद्यार्थी संख्या असते. तुम्हाला तुमची तुकडी जेवढी आहे त्यानुसार तिथं स्ट्रेंथ लिहायची आहे. आता मी इथं जास्तीत जास्त, माझे इथं मुले ऑलरेडी एकच मुलगा आहे पहिलीचा जो जाणार आहे, तर मी इथं स्ट्रेंथ 5 ठेवतो. जर इन फ्युचर कोणता विद्यार्थी आला तर तो त्यात ॲड होईल. तर बघा, डिव्हिजन ऑलरेडी एक्झिस्ट म्हणते. याचा अर्थ काय, तर ऑलरेडी 1 नंबरची डिव्हिजन माझी ऑलरेडी तयार आहे. मला इथे काय करायला लागेल, 2 नंबर घ्यायला लागेल आणि बाकी सेम असणार आहे आणि ॲड म्हणायला लागेल. म्हणजे माझी दुसरी तुकडी ॲड होईल. इथे मी इथं 3 नंबर घेतला ते माझी तिसरी तुकडी ॲड होईल. मी त्याला ABC पण घेऊ शकता, परंतु पहिल्यांदा ज्या आधीच्या तुकड्या त्या तुकड्या बघा कशा तयार झालेल्या आहेत. कारण ऑलरेडी इथे तुकड्या तुम्ही कोणत्या तयार केल्या ते इथं लगेच येतं. बघा, ऑलरेडी मी दुसरीची तुकडी स्ट्रेंथ 3 ठेवून रेग्युलर केलेली आहे. आता कधी कधी तुम्हाला असा प्रश्न पडतो की आता इथे गेल्या वर्षीची मी तुकडी स्ट्रेंथ 3 ठेवली आणि यावर्षी विद्यार्थी माझे इयत्ता पहिली जे 5 येणारे आहेत, तर काय होईल मग, इयत्ता दुसरीच्या 3 तुकडीमध्ये इथे 3 स्ट्रेंथ असल्यामुळे 3 विद्यार्थी या तुकडीत येतील आणि वरचे 2 विद्यार्थी जे आहेत ते परत नॉट नॉनमध्ये जातील. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, सगळी प्रोसेस करण्यापूर्वीच तुमचे इयत्ता पहिलीला किती आहेत, 5 विद्यार्थी आहे. गेल्या वर्षी इयत्ता पहिलीला 5 विद्यार्थी होते, यावर्षी इयत्ता दुसरी आणि गेल्या वर्षी इयत्ता दुसरीला 3 विद्यार्थी होते. तर यावर्षी तुमची इयत्ता दुसरीला 5 विद्यार्थी होत असतील तर तुम्ही काय करायचं, या डिव्हिजन या टॅबमध्ये आल्यानंतर, मास्टरमध्ये डिव्हिजनमध्ये आल्यानंतर ही ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली इथं ती
तुकडी इथे जर पहिल्यांदा तुकडी सिलेक्ट करा, समजा दुसरी सिलेक्ट केली आहे त्यामुळे ही तुकडी खालीला तुकडी येते बघा. तर त्या तुकडीत किती विद्यार्थी आहेत, गेल्या वर्षीचे 3 विद्यार्थी आहेत, म्हणजे ते 5 करायचे. तर मग काय करायचं, ते सेकंड स्टँडर्डवर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर ही माहिती वर समोर इथे शो होते आणि इथे आपल्याला काय करायचं, स्ट्रेंथ जी आहे ती 5 करायची आहे. आणि इथं मग काय करायचं, त्याला फक्त अपडेट बनायचं आहे. अपडेट बनण्यापूर्वी ही जी माहिती आहे ही माहिती परत आपल्या इथं सिलेक्ट करायला लागणार आहे. अपडेट म्हणा. अपडेट म्हटल्यानंतर बघा, डिव्हिजन अपडेटेड सक्सेसफुली, म्हणजे तुमची डिव्हिजन अपडेट सक्सेसफुली झाली आहे. तुमची आता बोळ्याची स्ट्रेंथ झाली आहे, तुकडीची स्ट्रेंथ झाली आहे 5. इथे तुम्ही अपडेट करून 30 पण करू शकता, 40 पण करू शकता. आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे. हे कसं झालं हे समजलं तुम्हाला, डिव्हिजन कशी क्रिएट करायची, डिव्हिजन अपडेट कशी करायची. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला प्रमोशनकडे जायचं आहे. परत मेंटेनन्समध्ये प्रमोशन 1 to 8. इथे आल्यानंतर तुकड्या वगैरे व्यवस्थित तयार केल्यानंतर तुम्हाला इथे यायचं. इथे आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचं आहे, इयत्ता पहिलीचे विद्यार्थी घ्यायचे, बरोबर. एक डिव्हिजन आहे, त्यामध्ये ऑलरेडी 3 विद्यार्थी आहेत. तिसरीचे 3, चौथीचे 6. इथे स्टुडंट काउंट म्हणजे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थी जेवढे आहेत स्टुडंट काउंट, त्या स्टुडंट काउंटवर मी क्लिक केला आहे. आता इथे बघा, त्या इयत्तेची विद्यार्थ्यांची माहिती ओपन झालेली आहे. आता हे डिव्हिजन 1मध्ये असणारे आहेत. अजून ट्रान्सफर एकही केलेलं नाही आहे, कारण इथून ट्रान्सफरची रिक्वेस्ट आलेली नाही आहे. आता हे 3 मला प्रमोट करायचे आहेत. तर प्रमोट करण्याच्या अगोदर हे तिघही प्रगत असतील तर हे टिक मार्क बरोबर आहेत, पण यातील एखादा जर अप्रगत असेल तर त्याला मी अप्रगत म्हटलं तर तो प्रमोट होणार नाही, पुढच्या इयत्तेत जाणार नाही, तो त्याच इयत्तेत राहील. त्याला आपल्याला एक्स्ट्रा क्लास घेऊन शाळेमध्ये, वर्गामध्ये, शाळेच्या वेळाव्यतिरिक्त शाळेच्या वेळासह एक्स्ट्रा वर्ग घेऊन त्याला प्रगत करायचं आहे आणि नंतर त्याला प्रमोट करायचं आहे. ठीक आहे. परंतु शक्यतो अप्रगत विद्यार्थी कोणाकडे नसेल, जर असेल तर त्याला ही प्रोसेस करायला लागते, आणि नसेल तर सरळ सरळ हे प्रगत ऑलरेडी आहे, त्यांना फक्त तुम्ही प्रमोट म्हणायचं आहे. प्रमोटला क्लिक करा. ॲटोमॅटिक हे विद्यार्थी इयत्ता दुसरीच्या फर्स्ट डिव्हिजनमध्ये जाऊन जातात. बघा इथे इयत्ता दुसरीला इथे आलेले विद्यार्थी आहेत. इयत्ता पहिलीचा वर्ग आहे इयत्ता दुसरीमध्ये इथे आलेला आहे, कारण इयत्ता दुसरीचा वर्ग ऑलरेडी आपल्याकडे नव्हता. तर इयत्ता पहिलीचा इथला वर्ग व्हॅनिश झाला आहे आणि इथे सेकंडचा वर्ग दिसतो आहे. ठीक आहे. आता आपलं सेम प्रोसेस इयत्ता तिसरीसाठी क्लिक करा. स्टुडंट काउंटवर क्लिक करायचं आपल्याला. पुन्हा विद्यार्थ्यांची माहिती येईल. विद्यार्थ्यांची माहिती बघा, प्रगत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, त्यातला उन्हे प्रगत असेल तर प्रगतला टिक करा, तो पाठीमागेच राहील, बाकीचे प्रमोट होतील. आता इथं ऑलरेडी सगळे प्रगतच आहेत, प्रमोट करतो. हे 3ही विद्यार्थी इयत्ता तिसरीचे ॲटोमॅटिक इयत्ता चौथी जाईल. प्रोसेस कम्प्लिटेड सक्सेसफुली. ओके. बघा आले, तिसरीचे चौथीला आले. आता चौथीचा विषय कसा आहे, आपल्या इकडे 5वीचा वर्ग नाही आहे, बरोबर. इयत्ता चौथीपर्यंत शाळा आहे, परंतु ज्या वेळेस आपल्याला ट्रान्सफरची रिक्वेस्ट येणार आहे इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांची समोरच्या शाळेतून, त्यावेळेस आपण ज्यावेळेस इथून ट्रान्सफर विद्यार्थी करणार आहोत, तर हे विद्यार्थी इयत्ता 5वीत गेलेले आपल्याला तिथे दिसणार आहेत, बरोबर. त्यामुळे तुम्हाला इथे प्रमोट करायचं आहे, कारण ऑलरेडी तुमच्या इयत्ता चौथीमध्ये इयत्ता तिसरीची मुलं आलेली आहेत. त्यामुळे इयत्ता चौथीचे जुनी मुलं आहेत, त्यांना तुम्हाला इयत्ता 5वीमध्ये न्यावंच लागणार आहे. ज्यावेळेस त्यांची ट्रान्सफर रिक्वेस्ट येईल त्यावेळेस इयत्ता 5वीतले हे 5वीचेच 5वीला तिकडे अटॅच होतील, इथून डिटॅच होऊन तुमच्या शाळेतनं. ठीक आहे. स्टुडंट काउंटवर क्लिक करा. मग त्यांची माहिती आलेली आहे. इथं सूचना बघून घ्या. चौथीच्या विद्यार्थ्यांचे 5वीच्या पदे प्रमोशन करण्यासाठी चौथीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत 5वीच्या विद्यार्थ्यांच्या 1 कमी पडत आहेत. म्हणजे चौथीच्या स्टुडंटचे प्रमोशन करण्यापूर्वी त्या तुकड्या तयार करून घ्याव्यात. तुकडी तयार करण्यापूर्वी क्रिएट डिव्हिजन इथे क्लिक करा. म्हणजे ऑलरेडी आपण इयत्ता 5वीची तुकडी तयार केलेली नाही आहे, त्यामुळे कुठे जाणार, नॉट नोनमध्ये जाणार, बरोबर. नॉट नोनमध्ये जाऊ देत, कारण नॉट नोनमध्ये गेले तरी तुम्हाला ती तुकडी असणार आहे आणि तुम्हाला ज्यावेळेस त्याचं ट्रान्सफर करायचं आहे त्यावेळेस त्या नॉट नोनमधूनच ते समोर जाणार आहेत. एकतर तुम्ही असं करू शकता, किंवा इयत्ता 5वीची एक नवीन तुकडी तयार करा आणि त्या तुकडीमध्ये त्यांना ट्रान्सफर करून ठेवा. तुम्ही तसंही करू. ओके. ठीक आहे. दुसरीचे आले, तिसरीचे आले, चौथीचे आले. गेल्या वर्षी दुसरीचा वर्ग नव्हता म्हणून यावर्षी तिसरीचा वर्ग नसणार आहे. दुसरीचे आले, चौथीचे आले आणि 5वीचे आले. ठीक आहे. आता नॉट नोटमध्ये असू देत,
तुम्हाला जर तुकडी बनवायची असेल तर तुम्ही तुकडी बनवू शकता आणि त्यांना तुकडीमध्ये घेऊ शकता. मी .9मध्ये का ठेवलेत कारण ऑलरेडी यांचं ते काय होणार आहे तर दुसऱ्या अकॅडमीत जाणार आहे, त्यामुळे मी .9मध्ये ठेवले तसेच. अशा प्रकारे सोप्या पद्धतीनं प्रत्येक वर्गाचं आपण प्रमोशन करून घ्यायचं आहे. कारण गेल्या वर्षी हे प्रमोशन ॲटोमॅटिक झालं होतं, परंतु यावर्षी हे प्रमोशन आपल्याला मॅन्युअली करायचं आहे, जे की तुम्हाला मी करून दाखवलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, काही समस्या असेल, प्रॉब्लेम असेल तर, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.